Good morning, guys. Today we are having this. This is the Skoda Laura 2010 model, and let's straight away go to the engine bay of the vehicle. And MS09 होय, कोल्हापूरचा आहे आम्ही. मग इंग्लिश काय बोलायलाय? अहो ते ऑडियन्स साठी आपल्या काय गरज आहे? ऑडियन्स मराठी पण आहेच की आपली. मराठीत करूया का व्हिडिओ? करा ना मग. चालतंय की मग आजपासून आपण करणार आहोत मराठीमध्ये व्हिडिओ. तर आपण सरळ जाणार आहोत गाडीच्या इंजिन बे कडे. तर तुम्ही इथं बघू शकता आपल्याला मिळतं 1.9 लिटर टर्बो डिझेल इंजिन जे प्रोड्यूस करतं 105 हॉर्स पॉवर. आणि गाडी थोडीशी घाण आहे आपली. तर 2010 प्रमाणे तुम्ही बघू शकता. आणि याचं हुड अतिशय हेवी आहे. त्यानंतर आपण स्ट्रेट येणार आहोत त्याच्या लाईट्सकडे. आपल्याला इथं प्रोजेक्टर लाईट मिळतो, त्याचबरोबर एक नॉर्मल बीम फोकस बीम मिळतो. त्यानंतर आपल्याकडे आहेत फॉग लॅम्प्स आणि त्या शेजारी आहेत डे रनिंग लॅम्प्स. इथं इंडिकेटर्स आहेत आणि एक अतिशय छान असं फिनिशिंग टच इथं दिलेलं आहे, ते म्हणजे लॉरा हेडलाईटवरती लिहिलेलं आहे. आणि तुम्ही ह्या गाडीचं डिझाईन बघू शकता. अतिशय सिम्पल एलिगंट असं या गाडीचं डिझाईन आहे. आणि स्ट्रेट वे आपण जाणार आहोत आता टायर्सच्या सेक्शनकडं. आपल्याला इथं मिळतो आहे 195 65 15 इंचेस टायर मॅगवेल्स सहित. हे बेस वेरियंट आहे, तरीही तुम्हाला मॅगवेल्स मिळतात. त्याचबरोबर चारही डिस्क ब्रेक्स इथं तुम्हाला मिळतात. त्याचबरोबर इंडिकेटर्स आहेत आपल्या आउटसाईड रिअर व्ह्यू मिरर्स वरती. आणि आपण आता जाणार आहोत डिरेक्ट ह्याच्या मागच्या सेक्शनकडे. तर इथं आपल्याला अतिशय त्यावेळेचं सिम्पल आणि अतिशय एलिगंट, सो एलिगंटवालं हे असं डिझाईन आपल्याला मिळतं. तर आपण बूट स्ट्रेट आपण जाणार आहोत याच्या बूट स्पेसकडे. तर तुम्ही बघू शकता डिक्की उघडत असताना काचेसहित उघडते. आणि आपल्याला इथं मिळत आहे 560 लिटरचा बूट स्पेस. असा ह्युमंगस बूट स्पेस आपल्याला इथं मिळतो. आणि आपल्याला इथं 40-60 स्प्लिटमध्ये सीट्स मिळतात. नंतर तुमचा हा पार्शल ट्रे आहे. नंतर स्ट्रेट आपण जाणार आहोत त्याच्या रिअर सीटकडं, जिथं मोस्ट ऑफ दी ओनर्स गाडीचे बसणार आहेत. तर तुम्ही बघू शकता वाईड ओपनिंग या गाडीमध्ये तुम्हाला मिळतं. इथं तुम्हाला पॉकेट आहे छान असा. इथं बॉटल जराशी दाबून का असं ना बसेलच. लेदर फिनिशिंग टच. त्यानंतर हे आहेत तुमचे पॉवर विंडोजचे कंट्रोल्स. आणि तुम्ही बघू शकता लेगरूम इनफ आहे. ही सीट माझ्या हाईटप्रमाणे मी अतिशय मागं ठेवले, तरीही तुम्हाला इनफ असा लेगरूम इथं मिळतो. इनफ असा 3 पीपल सीट नक्कीच तुम्ही याला म्हणू शकता. नंतर तुम्ही इथून बघू शकता पुढचं डॅशबोर्ड अतिशय अतिशय एलिगंट. इथं मी आज खूपच सो एलिगंट असे वर्ड्स यूज केलेले. So elegant, just looking like a स्ट्रेट जाऊया आपण ड्रायव्हर सीटकडे. त्याआधी मला तुम्हाला नक्की दाखवायला आवडेल की मागच्या बाजूला तुम्हाला AC वेंट्स इथं मिळतात. इथं एक तुम्हाला स्टोरेज मिळतो. तर ह्या गाडीमध्ये खूप सारे स्टोरेजेस आहेत, ते तर मी तुम्हाला सांगितलं आहे. मागं तुम्हाला इथं लाईट मिळतो. हा रीडिंग लॅम्प आहे आणि हा तुमचा फुल लॅम्प आहे. तर आता सरळ जाऊया आपण ड्रायव्हर सीटकडे. आणि हे आहे तुमचं वेलकम ड्रायव्हर सीटकडे. इथं तुम्ही बघू शकता इथं हा लॅम्प आहे. हे तुम्ही डोअर ओपन करता त्यावेळी मागच्या गाडीला कळण्यासाठी. इथं तुम्हाला 4 पॉवर विंडोचे कंट्रोल्स आहेत. पॉवर विंडो लॉकचा हा स्विच आहे. इथं तुम्हाला बाहेरचे मिरर्स ॲडजस्ट करायचं टॉगल स्विच आहे. त्यानंतर लाईटचे स्विचेस इथं आहेत. हे तुमचं लाईटचा अँगल वर खाली करायचं आणि हे आतलं तुमचं ब्राईटनेस लाईटचं कमी जास्त करायचं. तुम्ही बघू शकता हा जो ॲक्सिलेटर पॅडल आहे ह्याला आपण फ्लोअर माउंटेड असा ॲक्सिलेटर म्हणतो. ह्याचं फीचर असं आहे की हे तुम्हाला लाँग राईड्सना अतिशय सपोर्टिव्ह असतं. हा तुमचा ब्रेक आहे आणि तो तुमचा प्रॉपर असा डेड पॅडल दोन्हीही बाजूला आहे. क्रूज कंट्रोल या गाडीमध्ये टॉप एंड्स नाही येत होतं. जर तुम्ही क्रूज कंट्रोलला टाकता तर तुम्ही असं दोन्ही डेड पॅडल्स यूज करू शकाल. हे त्याचा उद्देश होता. त्यानंतर तुम्ही आतमध्ये आल्यानंतर बघू शकता हे तुमच्या आत वायपर कंट्रोल्स. ह्याच्यावरती तुम्ही आतलं जे इन्फॉर्मेशनचं स्क्रीन आहे ते तुम्ही इथून चेंज करू शकता. त्यानंतर जर तुम्ही इकडे याल तर हे आहे तुमचं लाईट इंडिकेटर्सचं स्विच. आणि इथंच तुम्हाला क्रूज कंट्रोलचे स्विचेस यायचे, पण ह्या गाडीमध्ये नाही आहेत. हे आहे आपलं असं अतिशय बेसिक पण एलिगंट. अँड देअर इट रोज टू द लाईफ. गाडी आपण सुरू केलेली आहे. लेट्स स्टार्ट दी AC ह्याचा गेले म्हणजे 2010चं मॉडेल असून ही अतिशय चिलिंग असं AC आहे. तर तुम्ही ह्यात बघू शकता अतिशय सिम्पल असं तुम्हाला स्ट्रक्चर मिळतं. RPM मीटर, टेम्परेचर, या बाजूला तुमचा आहे स्पीडोमीटर, फ्यूल गेज, आणि मध्ये तुम्हाला गिअर पोझिशन, टाईम, इथं तुम्हाला ट्रेप, इथं तुम्हाला ओडोमीटर. आणि इथं तुम्ही आता बघू शकता 0.9 लिटर पर आवर आपल्या गाडीचं कन्झम्पशन सुरू आहे. हे आहे गाडी किती वेळ सुरू आहे. हे आहे बाहेरचं टेम्परेचर.
हे तुम्हाला स्पीड वॉर्निंग तुम्ही इथं सेट करू शकता. हे तिथं आहे स्पीड, इथं आहे तुमचं ॲव्हरेज स्पीड आणि हे आहे किती किलोमीटर चालले, ही आहे आत्ता असलेल्या फ्यूलमध्ये किती किलोमीटर जाणार आहे आणि हे आहे तुमचं ॲव्हरेज किती पडलं आहे आत्तापर्यंत. 2 किलोमीटरसाठी पडलेलं आहे 15 सिटीमध्ये. ह्या गाडीचं अतिशय छान असं ॲव्हरेज आहे. सिटीमध्ये तुम्हाला 13 ते 15मध्ये मिळतं, त्याचबरोबर तुम्हाला हायवेला 20 पर्यंत ॲव्हरेज या गाडीमध्ये मिळतं. हे अतिशय सिम्पल असं इन्फोटेक सिस्टीम तुम्हाला मिळतं. आवाज आपण सहज ऐकून घेऊ. हे बेस मॉडेल कंपनीकडून दिलेलं इन्फोटेक सिस्टीम इतकं छान वाजतंय. AC व्हेंट्स, इथं तुम्हाला हा कप्पा मिळतो. आम्ही पप्पांना इथं सेट केलेला आहे. ॲक्च्युली हा स्टोरेज कंपार्टमेंट आहे, पप्पांना ऊन लागू नये त्यासाठी इतर दिलेलं आहे. आणि सॉफ्ट लेदर इंटेरियर आहे या गाडीचं. हे एक अतिशय युनिक फीचर मी नक्कीच म्हणेन. त्याचबरोबर आपला हा आहे इनसाइड इलेक्ट्रॉनिक ऑटो डिमिंग मिरर, सनवायझर इथे विथ मिरर, सनवायझर इथे विथ मिरर आणि इथे परत रीडिंग लाईट्स 1, 2 आणि हे 3 लाईट्स आणि अजून एक स्टोरेज गॉगल होल्डर. त्यानंतर तुमचे AC कंट्रोल्स इथं आहेत. त्यानंतर इथं अजून एक स्टोरेज आहे. त्यानंतर हा आहे तुमचा 6 स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन गिअरबॉक्स विथ स्पोर्ट्स. त्यानंतर हे तुमचं स्विच आहे डोअर लॉक अनलॉकचं. हे तुमचं सिगरेट लायटर आहे. 2 कप होल्डर्स मिळतात. हा तुमचा सेंट्रल स्टोरेज आहे. हँडरेस्ट आहे. हा तुम्ही स्टेजेसमध्ये ॲडजस्ट करू शकता, पुढे मागं घेऊ शकता. आणि ह्याच्यामधलं एक युनिक फीचर, हा कूल्ड आहे. हे जर तुम्ही नॉब वर करताय आतमध्ये हवा येते, बंद करताय हवा याची बंद होते. तर हे अजून एक अतिशय भारी असं फीचर आहे. स्टोरेज कंपार्टमेंट इथे, तिथे, अजून एक इथं आणि त्यानंतर एक चोर कप्पा सुद्धा या गाडीमध्ये तुम्हाला मिळतो. तर असे भन्नाट आणि युनिक फीचर्सवाली तुम्हाला स्कोडा लोरा आज सेकंड हँड मार्केटमध्ये खूप फॉर्ममध्ये आहे. तर तुम्हाला ती जवळपास बघा 2 ते 3 लाखामध्ये तुम्हाला एक चांगली मिळू शकते. आता ही आपली गाडी जी आहे 2,34,000 किलोमीटर चाललेली आहे आणि याचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स, चला मग घ्यायला जाऊया. तर तुम्ही बघू शकता ह्याचा लो एंड जो टॉर्क आहे आणि लो एंड जी पॉवर आहे ती अतिशय छान आहे, जी की तुम्हाला सिटीमध्ये अतिशय युजफुल असते. आता तुम्ही बघू शकता नॉर्मल ॲक्सिलरेशन सुरू आहे. गाडीचा RPM आहे 1500 आणि स्पीड आहे 40. हे सिटीमध्ये अतिशय छान आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला ॲव्हरेजसुद्धा 14-15 आरामात पडू शकतं. त्यानंतर ह्याचा परफॉर्मन्स अतिशय स्मूथ आहे. सस्पेन्शन्स तुम्ही बघू शकता अतिशय स्मूथ आहे. ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे बट तो टॉलरेबल आहे. जिथं तुम्हाला मोठा स्पीड ब्रेकर दिसेल तिथं तुम्ही तिरपी गाडी टाकू शकता, काहीच अडचण येणार नाही तुम्हाला. त्यानंतर आपण याचं स्पीड सुद्धा बघणार आहोत आणि स्टेअरिंग सुद्धा अतिशय स्मूथ आहे. थोडं हेवी जात आहे बट तसं इझी टू मॅन्युअर गाडी तुम्ही म्हणू शकता सिटीमधून. तर इतका काय तुम्हाला अडचण नाही जात ह्या गाडीत. आणि पॉवर, आता पिक घ्यायचं आपल्याला इथं ओव्हरटेक करायचं आहे तर याची पॉवर अतिशय भारी आहे. जस्ट पॅडल द्या, गाडी एका गन शॉट केल्यासारखी पळते. हे एक अतिशय छान असं या गाडीचं इंजिन फीचर तुम्ही म्हणू शकता आहे. आणि हँडलिंग अतिशय स्मूथ हँडलिंग. तुम्ही फक्त तिला सांगा की आपल्याला असं जायचं आणि गाडी गेली. जे जसं तुम्ही स्टिअर करताय, ज्या अँगलमध्ये तुम्ही पळताय, गाडी तुम्हाला कधीच डिसअपॉइंट करणार नाही. हे एक मला या गाडीबद्दल नक्कीच या ठिकाणी सांगायला आवडेल. आणि आता आपण खड्ड्यांमधून जातोय तेही तुम्ही बघू शकताय. आतमध्ये खूपच तुम्हाला छान असं सस्पेन्शन किंवा छान असं कम्फर्ट या गाडीत मिळतं. मला स्कोडा लोराबद्दल हे सांगायला नक्की आवडेल की अतिशय सिम्पल, स्टायलिश आणि कम्फर्टेबल गाडी आहे. पॉवर तुम्हाला हवं तेव्हाच मिळणार, इतर वेळी अतिशय शांत जाणारी ही गाडी, असं मी याचा उल्लेख नक्कीच करू इच्छितो या ठिकाणी. तर भावानं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि जर कोणाला लॉरा हवी असेल ह्या प्राईसमध्ये तर आपल्याकडे सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत. सेकंड हँड गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर आपण नक्कीच त्यांना मदत करू आणि पुन्हा भेटूया आपण अजून एका नवीन व्हिडिओमध्ये अशा नादखोळ्या गाड्यांसोबत. तर तोपर्यंत राम राम.